निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिलेला आहे। अरुण गोयल यांचा 2027 पर्यंत कार्यकाळ होता। राष्ट्रपतींनी निवडणूक आयुक्तांचा राजीनामा आता स्वीकारल्याची माहिती मिळते। निवडणूक आयोगात 2 आयुक्त आणि 1 मुख्य आयुक्त असतात आणि आधीच 1 आयुक्त पद रिक्त होतं। त्यात आता आयुक्त अरुण गोयल यांनी राजीनामा दिल्यानं जोवर आयुक्त घोषित होत नाहीत तोवर मुख्य आयुक्तांवर सर्व कामकाज पाहण्याची आता वेळ आलेली आहे। देशाच्या निवडणूक आयोगात 3 निवडणूक आयुक्त असतात। पहिले मुख्य निवडणूक आयुक्त आणि त्यांच्या सोबत 2 सहाय्यक निवडणूक आयुक्त अशी रचना असते। काही दिवसांपर्यंत अनुपचंद्र पांडे हे 1 निवडणूक आयुक्त होते। राजीव कुमार हे मुख्य निवडणूक आयुक्त आणि अरुण गोयल हे 3रे निवडणूक आयुक्त। यापैकी गेल्या फेब्रुवारीतच अनुपचंद्र पांडे निवृत्त झाले। तर 2027 पर्यंत कार्यकाळ असूनही अरुण गोयल यांनी आज अचानक राजीनामा दिला। त्यामुळे लोकसभा निवडणुका तोंडावर असताना सध्या फक्त मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार हेच पदावर आहेत। आता संपूर्ण भार मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांच्यावर असणार आहे।